मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीला महत्त्व। जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल। प्रत्येक घटक पक्षाला ज्या जागांबाबत आत्मविश्वास वाटतो त्याची यादी काढून एकत्रित बैठक घ्या। बैठकीमध्ये अमित शहांच्या सूचना। राज्यातल्या भाजप कोअर कमिटीची अमित शहांनी घेतली शाळा। धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका। लोकसभा निवडणुकीतील चुका टाळा, शहांच्या सूचना। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवारांची दांडी। एकनाथ शिंदे मात्र अमित शहांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं चित्र। विधानसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधींच्या महाराष्ट्रामध्ये 15 सभा, प्रियंका गांधींच्या जवळपास 10 सभा। तुम्ही बोलवाल तिथे सभेला येईन, राहुल गांधींनी प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न। दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर तिसऱ्या आघाडीमध्ये हालचाली। गोंडवाना गणतंत्र पक्षासोबत आघाडी करणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा नसतील अशी फडणवीस बासुंदी उधळतात। स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करा। सामनाच्या अग्रलेखातनं फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे हायकमांड ठरवेल। मवियाच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चेहऱ्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। खासदार प्रतिभा धानोरकरांचं विजय वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। याबाबत पक्षश्रेष्ठींकडे वडेट्टीवारांकडून तक्रार। प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार। राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार। 12 सप्टेंबरला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। अजित पवार मध्येच शस्त्र टाकणार नाहीत तर ते निवडणूक लढणार। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। मंत्री छगन भुजबळांची माहिती। महायुतीतील सर्वच घटक पक्षांना समान न्याय मिळेल, भुजबळांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विश्वास। तर महायुतीच्या जागा वाटपाचा तोडगा लवकरच निघणार, जाधव यांची माहिती। पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल। नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, अशोक चव्हाणांनी वर्तवला अंदाज। जालन्यातल्या परतूरमधल्या सभेत चव्हाण बोलत होते। भंडाऱ्याच्या जागेकरता काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच। भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचा दावा। विदर्भात राष्ट्रवादीच्या 10 नाराज जिल्हाध्यक्षांची नागपूरमध्ये बैठक। मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना महत्त्व देत नाही, दौऱ्यांची माहिती देत नाही। जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या नाहीतर विधानसभेवरही प्रशासक नेमा। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीची मागणी। 13 सप्टेंबरपासून धरणं आंदोलन करण्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।